उपवासाला नेहमी साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडीच बनवत असतो. पण त्यापेक्षाही काही वेगळं जर तुम्हाला मंडळी बनवायचं असेल ना, तर आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच. यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. 1 वाटी साबुदाणे घालायचे. साबुदाणे तुम्ही बारीक, जाडे कोणतेही घेऊ शकतात. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 1-2 मिनिटं आपल्याला फक्त हे साबुदाणे भाजून घ्यायचे. याचा रंग बदलू द्यायचा नाही. आपल्याला सफेदच पांढराच रंग पाहिजे. यासाठी एकदम स्लो फ्लेमवर एकसारखं मिक्स करत आपल्याला हे साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे ते थोडेसे कुरकुरीत होतात. साबुदाणे चांगले भाजून घेतलेत, काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. यानंतर इथे मी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलंय. गॅसची फ्लेम चालू करायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे सुकामेवा. आता सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीचा घेऊ शकता. तर इथे मी थोडेसे शेंगदाणे, काजू, बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत. सुकामेवा सुद्धा आपल्याला चांगला मस्त भाजून घ्यायचा आहे. आणून आपण घरी ठेवतो त्यामुळे याला मॉइश्चर चढतो, थोडेसे नरम पडतात हे. तर यासाठीच आपल्याला चांगले 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. सुकामेवा सुद्धा मी इथे भाजून घेतलेला आहे. आता हा काढूया आणि साबुदाणे आणि सुकामेवा एकदम थंड करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. साबुदाणे पूर्णपणे मी थंड करून घेतले आणि त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यात घालायचे. गरम असताना अजिबात साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे नाहीत. पूर्णपणे थंड करायचे आहेत, नाहीतर याची पावडर व्यवस्थित होणार नाही. झाकण लावायचं आणि जेवढी जमेल तेवढी बारीक पावडर करून घ्यायची. तर मी हे बघा बारीक पावडर करून घेतली आहे. एकदम पण बारीक होत नाही, थोडीशीही रवाळ राहते. रवा असतो ना बारीक, त्याप्रमाणे राहते. यासाठी आपल्याला चाळणी घ्यायची आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे. चाळून घेतल्यामुळे यामध्ये काही दाणे राहिले असतील साबुदाण्याचे, तर ते आपल्याला वेगळे काढता येतील. पाहू शकता मस्त अशी बारीक पावडर आपल्याला चाळल्यामुळे मिळते. सगळे साबुदाणे या पद्धतीने चाळून घ्यायचे. हे बघा थोडीशी पावडर यामध्ये दाणे राहिलेले आहेत. मंडळी, मी याआधी सुद्धा उपवासाचे वेगवेगळे पदार्थ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा. हे बघा अशी एकदम बारीक पावडर पाहिजे. आता याच मिक्सरच्या भांड्यात सुकामेवा सुद्धा आपल्याला घालायचा आहे. सुकामेवा सुद्धा पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतरच आपल्याला वाटून घ्यायचा आहे. यामध्ये घातलं 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे रेडीमेड जे सुकं खोबरं मिळतं ना किसलेलं, ते घातलंय. तुम्ही खोबरं किसून घालू शकता. यानंतर अर्धी वाटी साखर घातली आहे. आता याची सुद्धा चांगली एकदम बारीक पावडर करून घेऊया. हे बघा या पद्धतीने ही पावडर करून घेतलेली आहे. एकदम तर नाही झाली आहे, पण थोडीशी जाडसरच आहे. आता याच कढईमध्ये 1 चमचा परत साजूक तूप घालायचं आहे आणि आपण साबुदाण्याची पावडर जी एकदम बारीक करून ठेवली होती ना, ती सगळी पावडर यामध्ये घालायची आहे. आधी आपण भाजून घेतलेच होते, पण त्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे साबुदाण्याचं पीठ. आपण मस्त साबुदाण्याचे लाडू बनवतोय. मंडळी, तुम्ही कधी बनवले नसतील ना, तर एकदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडेलच. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता दुसरी पावडर आपण जी सुकामेवा, साखर आणि सुकं खोबऱ्याची जी पावडर करून ठेवली होती ना, ती सुद्धा यामध्ये घातलेली आहे. साबुदाण्याचं पीठ मी 3-4 मिनिटे एकदम स्लो फ्लेमवर भाजून घेतलं. याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही. त्यानंतर बाकीची पावडर सुद्धा घातली. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला एकसारखं, नाही तर तळाला लागू शकतो. आता हे मिक्स करताना एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. सगळं भाजून झालं आहे, त्यानंतर थंड करून घ्यायचं. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं. या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस जे आपण भाजून ठेवले आहेत ना पावडर, ती या मिक्सरच्या भांड्यात घालायची. आता मिक्सरच्या भांड्यात घालताना सुद्धा पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच ही पावडर मिक्सरच्या भांड्यात घालायची. आता परत एकदा आपल्याला ही फिरवून घ्यायची आहे, पण त्याआधी घालूया यामध्ये याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर. तुम्ही अख्खे वेलचीचे दाणे घालू शकता. यानंतर 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला मस्त एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे परत एकदा, म्हणजे लाडू ना एकदम पेड्यासारखे मऊसूत बनतात, एकदम तोंडात टाकताच विरघळणारे बनतात. झाकण लावून वाटून घ्यायचं. हे बघा वाटून घेतलंय, मस्त असं बाइंडिंग आलंय, याला एक वेगळं टेक्स्चर आलेलं आहे. आता ही पावडर आहे ती एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. पाहू शकता याचं टेक्स्चर तुम्ही, मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. या पद्धतीचंच पाहिजे. 1 चमचा तूप घातलंय. तुम्हाला जर गरज लागेल ना तर तुम्ही इथे तुपाचा वापर वाढवू शकता, पण नंतर घालायचं, सुरुवातीला घालायचं नाही. जास्त तूप झालं तर लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत. सगळं मिश्रण मी काढून घेतलं या ताटामध्ये. आता थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि याचे छान लाडू वळून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने.
मला वाटत नाही एक्स्ट्रा तूप घालायची मला गरज वाटली नाही, तर मी घातलेलं नाही. तुम्हाला जर वाटलं की इथे तुपाची गरज आहे तर इथे थोडंसं कोमट करून तूप तुम्ही घालू शकता, किंवा मिक्सरमध्ये हे मिश्रण परत घालायचं आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. अगदी झटपट बनतात हे लाडू. हे बघा, एकदम पेढ्यासारखे मऊसूत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मस्त असे साबुदाण्याचे लाडू बनले आहेत. काढून घेऊया बाकीचे लाडू सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायचे. एकदम सहज वळले जात आहे मंडळी. तुम्ही कधी बनवले आहेत का कमेंट करून मला नक्की सांगा, आणि बनवले नसतील तर या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. हे बघा, दुसरा लाडू सुद्धा बनवून तयार झालाय. अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. आहे की नाही साधी सोपी पद्धत? तुम्हाला काही वेगळं खायचं असेल साबुदाण्यापासून बनवून, तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा असे हे साबुदाण्याचे लाडू बनवून बघा. पहा, एकदम पेढ्यासारखे दिसत आहेत. चला तर मंडळी, उपवासाला काही वेगळं करायची इच्छा असेल तर हे लाडू एकदा करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. पहा, आता एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आलाय याला. एकदम सहज हा लाडू तोडता येतोय. पहा, एकदम पेढ्यासारखा. हे लाडू एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही महिनाभर खाऊ शकतात, अजिबात खराब होत नाहीत. हे पहा, एकदम माव्यासारखे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. लाईक करा, आवडले असतील तर शेअर करा, आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.